ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पारनेर तालुक्यातील टाकी ढोकेश्वर इथे श्री अंबादास भाऊसाहेब बांडे शिष्यमंडळ आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव 2025 मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यासाठी जिल्हा मराठा प्रसारक समाज संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त श्री सीताराम खिलारी सर, तसेच श्री अशोक शेठ कटारिया, टाकी ढोकेश्वर गावाच्या माजी सरपंच सुनीता झावरे, माजी उपसरपंच विलास झावरे, जयसिंग झावरे, इगे सर, गायखे सर, पत्रकार शरद झावरे, अप्पा झावरे, अनिल माकरे तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। या शिष्यगण मेळाव्यासाठी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत हरिभक्तपरायण गोरक्षनाथ महाराज रोकडे यांचे सुश्राव्य प्रवचन झालं। त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सर्वांसाठी शाहीर शांताराम किनकर, शाहीर अण्णासाहेब चोरे यांचे भजन भेदिकेचा कार्यक्रम संपन्न झाला। त्यानंतर सर्व गरजवंतांना वस्त्र वाटप करण्यात आलं। या ठिकाणी सर्व उपस्थितांना श्री अशोक गंगाराम चव्हाण, श्री महेश धोंडीराम सर्वश तसेच श्री महेश रामदास बांडे यांच्यातर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व पत्रकार बांधव, भैरनाथ मित्रमंडळ, बनाई मित्रमंडळ, नवभारत मित्रमंडळ, समस्त ग्रामस्थ टाकळी ढोकेश्वर आणि सर्व महाराष्ट्रामधील शिष्यगण परिवार सहभागी झाले होते। माननीय रामभाऊ बांडे महाराज हे महाराजच आहे, कारण तुम्ही एवढा शिष्यगण या ठिकाणी आज त्यांच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात। खरं म्हणजे माझ्या अगोदर कवनामधून या गुरुपौर्णिमेबद्दल आपले गायक माननीय शिष्यगण आणि त्यांचे नाव आता मी घेत नाही, कारण मला एका मीटिंग करता परत करून जायचे, म्हणून मी आपला अधिक वेळ घेत नाही आणि मध्ये तुम्हाला विक्षेप आणला, त्याबद्दल पहिल्यांदा क्षमा मागतो। आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला सांगितलं पाहिजे की भारत हा देश जो आहे तो संत मुनी आणि गुरुजनांचा देश आहे। आपला हा संतांचा, महामानवांचा आपला भारत देश आहे आणि या भारत देशाचे 2 ग्रंथ त्या ठिकाणी ज्यांनी लिहिले, म्हणजे रामायण व्यासांनी लिहिलं, महाभारतही व्यासांनी लिहिलं आणि रामायणाचा गुरु जो आहे, म्हणजे रामायणाचा महानायक जो आहे तो कोण आहे? आमच्या भगिनी सुद्धा सांगू शकतील, राम। आणि रामाचे जे गुरु होते ते वशिष्ठ होते आणि वशिष्ठांचा मुलगा पराशर आणि पराशरांचे चिरंजीव व्यास। या व्यासांनी 4 वेद लिहिले, 18 पुराणं लिहिली आणि हे महान ग्रंथ लिहिले आणि 6 शास्त्र लिहिली। अशा प्रकारचा हा महामानव आपल्या भारतामध्ये जन्मला आणि भारतामध्ये तुम्हाला त्यांचे आशीर्वाद आहेत। या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने रामभाऊनी हा जो काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, मी त्यांना शुभेच्छा देतो। त्यांना असंच सेवा करण्याची त्या ठिकाणी संधी मिळो, त्यांना 100 वर्षापेक्षा 125 वर्ष आयुष्य लाभो असे मी माझ्या खिलारी परिवाराच्या वतीने, अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या तुम्हा सर्व त्या ठिकाणी सेवकांच्या वतीने त्यांना लाख लाख माननीय राम पौर्णिमेच्या सर्व माझ्या तमाम माता भगिनींना आणि माझे सर्व बंधू आणि माझे गुरु सर्वांना मी माझ्या झावरे परिवाराच्या वतीने
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते आणि तसेच माझे मार्गदर्शक बांडे रामदास बांडे आणि आमच्या मावशी हे माझे गुरु. मी कार्यक्रम जरी छोटा असला तरी लांबून लांबून सगळे शिष्यगण माता भगिनी सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात. असो मी या कार्यक्रमाला माझ्या धावरे पाटील परिवाराच्या वतीने व आदर्श गाव टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते. ढोकेश्वराच्या पावनभूमीमध्ये आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक व सर्वांचे गुरु रामदास भाऊसाहेब बांडे यांचा गुरु शिष्याचा हा मेळावा. या गुरु शिष्याच्या मेळाव्याला पारनेर तालुक्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून लांबून लांबून लोक आलेले, बीड गेवराई इकडून लोक आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी टाकळ ढोकेश्वर ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहे व इथून पुढे बी असंच रामदास बाबांवर असंच प्रेम राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो व मी आमच्या धावरे परिवाराच्या वतीने टाकळ ढोकेश्वर ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या भक्तांना गुरुपौर्णिमेच्या लाख लाख अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा आम्ही अंगा खांद्यावर खेळवला, परंतु परमेश्वराने अशी कृपा केली की ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्याचं दुःख दूर करण्याची ताकद त्यांच्यात निर्माण केली. हा कोणी भोंदूबाबा नाहीये. रामदास भाऊ म्हणजे एक वेगळं अद्वितीय व्यक्तिमत्व, एक देवाचा अवतार. कोणी या दुःख सांगा, दुःख दूर करू द्या. तुम्हाला काय कुठल्या गोष्टीचा आग्रह नाही, कुठल्या गोष्टीची सक्ती नाही, परंतु आलात प्रेमाने या, आशीर्वाद घ्या आणि तुमचं दुःख दूर करण्याचं काम गेले 5, 10, 20 वर्ष अतिशय रामदास बाबा चांगले करतात. असंख्य भक्तगण आम्ही ज्या वेळेला रामदास बाबा ऐकतो त्यावेळेला मन अतिशय अभिमानाने ऊर भरून येतो की आपल्या गावातला एक व्यक्तिमत्व, एक देवाचा अवतार, नवीन देवाचा अवतार लोकांमध्ये गेला. म्हणून मी मागच्या वेळेला माझ्यावर थोडे संकट आलो. रामदास बाबा तिथं मला भेटायला येतात. तुम्हाला सांगितलं काही काळजी करू नका. आले आम्ही म्हटलं होतो देवाच्या मनामध्ये आल्यानंतर कोणाला काही चालत नाही, पण देवच तुमच्या त्या रूपाने आला आणि मला त्यातून तरी सलामत बाहेर झालं. एक असं वेगळं व्यक्तिमत्व ज्यांचे आमचे अतिशय कौटुंबिक देवाचे संबंध आहेत. आणि म्हणून आता हा जो सोहळा दिसतोय, भक्तगण पूर्ण नगर जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात भक्तगण आहेत. रामदास भाऊचे भक्तगण येतात, अतिशय वाट पाहतात, थांबतात आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन जातात. मी परमेश्वराजवळ प्रार्थना केली तर तुमच्या माध्यमातून दीन दुबळ्याचं दुःख दूर व्हावं. ज्यांच्या मनामध्ये काही वेगळ्या कल्पना त्यांना मनामध्ये आनंद मिळावा, भविष्यामध्ये तुम्हाला चांगलं आरोग्य मिळावं, तुमचे आमच्या प्रेमाचे संबंध अतिशय दृढ व्हावेत अशी मी भैरवनाथ त्यांनी प्रार्थना करतो. आणि तुमच्याबद्दल शब्द अपुरेच होते. रामदास काय व्यक्तिमत्व आहे, पण एक खरं व्यक्तिमत्व आहे. खोटं चालत नाही, कधी कोणावर शक्ती नाही, कोणावर जर बंधन नाही. या प्रेमाने या आणि दुःख दूर करून जा. त्यामुळं तुम्हाला सुद्धा लोकांचे आशीर्वाद मिळतात आणि तुमचे आशीर्वाद लोकांना मिळतात. हा संगम भविष्य काळामध्ये वाढवावा असे मी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, तुमच्या हातून दूर व्हावे एवढी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. ओम शांती. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.